हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग. हाउ आर यू? आज आपण इंग्लिश ॲज वेल ॲज मॅथमॅटिक्स ओके हे घेणार आहोत. मागच्या लिंकला टाकलेलं होतं मित्र, नो सूनर देन आणि ॲज सून ॲज. आज आपण ॲज सून ॲज आणि नो सूनर दॅन हे दोन वाक्य घेणार आहे. ज्यावेळेस आपण क्रियापद पास्ट टेन्स असेल, बघा नीट आहे का, क्रियापद पास्ट टेन्स, मग तुम्ही डीडचा उपयोग करा. येस किंवा येस प्रत्यय असेल तर क्रियापदा डज लावा, बरोबर. पास्ट टेन्स असेल डीड, साधा काळ असेल तर डू. हे नो सूनर दॅन मध्ये लावायचं किंवा ॲज सून ॲज मध्ये. पहिलं वाक्य दिलं आहे मित्रांनो, द टीचर एंटर्स द क्लास असं दिलेलं आहे. मी डबल नाही घेतलेलं आहे, इथून दिलंय द टीचर्स एंटर द क्लास, द चिल्ड्रन विल स्टँड अप. मग आता काय, ॲज सून ॲज द, इथून सुरुवात लागेल, फक्त ॲज सून ॲज सुरुवातीला लावायचा. ॲज सून ॲज द टीचर एंटर्स द क्लास, द चिल्ड्रन विल स्टँड अप. हा भविष्य काळात नाही काय. इथं दुसरं दिलंय बघा, ॲज सून ॲज द लागणारच. ॲज सून ॲज द एक्झामिनेशन वॉज ओव्हर, ॲज सून ॲज द एक्झामिनेशन वॉज ओव्हर. जशी परीक्षा संपली तसे चिल्ड्रन वेंट होम, आहे की नाही, तसे मुलं घरी गेले. ॲज सून ॲज द एक्झामिनेशन वॉज ओव्हर, द चिल्ड्रन वेंट होम. परीक्षा संपताच विद्यार्थी घरी गेले. वेंट आहे बघा. आता नो सूनर ॲज सून ॲज वाक्य दिलं जातं. फक्त नो सूनर जर आपल्याला पास्ट टेन्स असेल तर इथं डीड, आहे की नाही. नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर इथं डू, किंवा येस प्रत्यय असेल तर डज. मग आता हे वाक्य बघा, नो सूनर डीड. डीड का लागलं तर फिनिश्ड होता, क्रियापदाचा पास्ट टेन्स होता, फिनिश्ड, म्हणून डीड लागला. नो सूनर डीड ही फिनिश हिज वर्क दॅन, पुढे ही जेव्हा त्याचं काम संपलं, दॅन ही वेंट अवे, जसं का तसं ही वेंट अवे, बरोबर. म्हणजे इथे फिनिश्ड काय लागलेलं, पास्ट टेन्स फिनिश्ड, आणि म्हणून नो सूनर डीड, फिनिश्ड भूतकाळाला, म्हणून नो सूनर डीड ही फिनिश्ड हिज वर्क दॅन ही वेंट अवे, बरोबर. आता इथे बघा, नो सूनर डीड आय रीच, रीचचा भूतकाळ. वाक्यामध्ये काय होतं, रीचचा पास्ट टेन्स होता, रिच्ड. मग काय, नो सूनर डीड आय रीच, डीड टाकलाय, पहिलं रिच्ड होतं म्हणून डीड आला. नो सूनर डीड आय रीच द क्लास, देन पुढे आलं बघा, देन आय गेव द लेटर टू द टीचर, बरोबर. नो सूनर डीड आय रीच द क्लास, देन आय गेव द लेटर टू द टीचर. अशा प्रकारे नो सूनर दॅन आणि ॲज सून ॲजचं वाक्य 100% 11वी 12वी 10वीला 9वीला आहे. त्यामुळे नो सूनर डीड आय रीच द क्लास, देन आय गेव द लेटर टू द टीचर, हे जसंच्या तसं. त्यांच्या पुढचं वाक्य, नो सूनर जर रिच्ड असेल तर इथं डीड लावायचा, समजलं. चांगलं लिहून घ्या वहीमध्ये. इन इंग्लिश नोटबुक यू शुड हॅव टू राईट इन युअर इंग्लिश नोटबुक
सबस्क्राईब करा अँड शेअर करा मित्र. ओके बाय, थँक्यू, हॅव अ गुड